शेठ गोगावले आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भरत शेठ, रोहित पवार बारामतीला पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणी तक्रार घ्या असं म्हटलेलं आहे, इमोशनल पण झालेले आहेत आणि त्यांनी कळकळीची विनंती केली, आम्हाला विलनीकरण नको, पण आम्हाला दादांना न्याय मिळवून द्यायचा, दादांना न्याय द्या. रेवतीचं लग्न ठरलं हे देखील शरद पवार यांना बोलता येत नव्हतं, त्यामुळे खूप दुःख झालं अशी पण भावना ते व्यक्त करतात. काय म्हणाल? ठीक आहे, आता तो त्यांचा घरचा मामला आहे, नातेवाईक आहेत, दादा त्यांचे चुलते आणि त्यांचे घरातली सगळी मंडळी असल्यामुळे ते त्यांचं काम करत आहेत. सरकार काम करतं आहे आणि दादांचं जे काही घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ते घातपात बोलत आहेत, कोण अपघात बोलत आहेत, काय बोलत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे जे काय आहे दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि पहिल्याच वेळेला खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी सांगितलं हा घातपात नसून हा अपघात आहे. आणि त्याच्यामुळे आता रोहित पवार जे काय त्यांचं बोलत आहेत का त्यांना काय सापडलं आहे किंवा काय त्याने ते दाखवावं, सरकार त्याला तयार आहे. काय वाटतं नेमकं तुम्हाला, राजकारण होतं असं म्हणावं? मग थोडंसं वाटतंय तसंच, पण आमच्याकडून क्लिअर आहे जे का असेल ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मराठी भाषा दिन आहे, तुम्ही शुभेच्छा देणार आहात आणि मराठी किती गरजेची आहे, कारण आपण पाहतोय बोरिवलीमध्ये एका कॉलेजला गुजरातीमध्ये नाव देण्यात आलेलं आहे. मराठी आणि गुजराती हा वाद पेटतोय महाराष्ट्रात पुन्हा एकदा. काही ठिकाणी तसं वाटतं आहे, परंतु आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी येणं गरजेचं आहे. आता गुजरातमध्ये जे काय गुजराती नावात किंवा काय तिथं कुठं मराठी दिलेलं आम्हाला आढळत नाही आहे. आणि म्हणून करता कोणी जास्त हट्ट त्यांच्या राज्यातला इकडं करू नये. मग UPचे असतील, बिहारचे असतील, मध्य प्रदेश असतील, तेलंगणा सगळे पहिलं नाव हे मराठीमध्ये येणं क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी आमचं प्राधान्य राहील. रायगडबद्दल नेमकी काय भूमिका आहे तुमची आणि काही तिढा सुटलेला आहे का? काल पण बैठक झाली, या बैठकीमध्ये सुनील तटकरे पण होते, काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मी आत्ता जस्ट आलो आहे, मी आत्ता स्वतः जाईल, एकनाथ शिंदे साहेब भेटतील, उदय सामंत भेटतील, त्यांना विचारून मग बाकीचं सांगतो. सुनील तटकरे सगळ्या ह्याच्यामध्ये योग्य ती भूमिका बजावत नाही अशी पण माहिती सूत्रांकडून मिळते. काल जी बैठक झाली त्यामध्ये त्यांची भूमिका संशयास्पद आहे असं पण बोललं जातं आहे. काय म्हणाल? ते आता मला काय माहिती, आमच्या नेत्यांना विचारल्याशिवाय मी नाही सांगू शकत. मला त्यांना विचार. रायगडचं चित्र नेमकं काय असेल? जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष कोण असेल? जाऊ दे, एक 10 मिनिटं दे आम्हाला, म्हणजे आम्हाला जाऊन आल्यानंतर सांगतो. दबाव आहे? नाही, दबाव विभाग काय नाही. दबाव कशाला, आम्ही स्वतःच्या निवडून आलो, दबावाचा काय प्रश्न नाही. पक्षाने आम्हाला दिलेला आणि पक्षाच्या वतीने आम्ही आल्यामुळे आम्हाला इतर कोणाचा दबाव नाही. नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश ग्रुपचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.